भी तरह से इनकार न किया जाए या उसको हम लोग स्वीकार करें। तो हम लोग आज जो चर्चा करेंगे निश्चित तौर पे वो चर्चा रहेगी कबीरदास की सामाजिक चेतना की। व्यक्ति से ही समाज का निर्माण होता है और समाज से व्यक्ति का। ये एक ऐसा वाक्य है जिसको हम लोग निरंतर अपने विद्यार्थी जीवन में पढ़ते रहते हैं कि समाज की सबसे छोटी इकाई क्या है? व्यक्ति। और व्यक्ति से ही समाज बनता है और समाज से ही व्यक्ति। ये एक दूसरे से अन्याश्रित संबंध रखते हैं, मतलब एक दूसरे के ऊपर परस्पर आश्रित है, एक दूसरे से जुड़े हुए हैं। भारतीय समाज में व्याप्त बहुत सारे प्रकार की बुराई को दूर करने के लिए कबीर ने एड़ी छोड़ी चोटी का जोड़ लगा दिया। उन्होंने मानवता का पाठ पढ़ाने में सबका विरोध किया। सबका विरोध मतलब बुराइयों का विरोध। जहां पे भी उन्होंने बुराई देखी उसका उन्होंने विरोध किया और एक नए समाज एवं संस्कृति की रचना में अपनी तरफ से वैचारिक दृष्टि से उन्होंने एक अनुपम योगदान दिया। ये उनकी सबसे बड़ी बात थी कि जहां भी विरोध करने का योग्य अवसर था वहां पे उन्होंने बिना किसी डर की, बिना किसी भय, बिना किसी पक्षपात के विरोध किया। ऐसा नहीं कि खुद हिंदू थे, मुस्लिम थे तो हिंदुओं का ही विरोध करें, या खुद हिंदू थे तो खाली मुसलमानों का विरोध करें, ऐसा नहीं। चाहे वो हिंदू हो चाहे मुस्लिम हो, जहां भी उन्होंने बुराई देखी, धर्म की, आचरण की, व्यवहार की, मान्यताओं की, वहां पे उन्होंने उसका पुरजोर तरीके से विरोध किया। कबीर की प्रशंसा करने वालों में सबसे बड़े आलोचक रहे डॉक्टर हजारी प्रसाद द्विवेदी। आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी कहते हैं कि कबीर ऐसे मिलन बिंदु पर स्थित है जहां से एक ओर हिंदुत्व और दूसरी ओर मुसलमानत्व है, जहां से एक ओर ज्ञान निकल जाता है और दूसरी ओर से अशिक्षा, जहां से एक ओर भक्ति मार्ग निकलता है और दूसरी ओर योग मार्ग, जहां से एक ओर निर्गुण भावना निकलती है और दूसरी ओर सगुण साधना। यह वे एक ऐसे चौराहे Ada Nishan.
बोल बोल बोल. काय काय लेफ्ट व्हायचंय. नाही मी थांबतोय थोडा वेळ, 5 5 10 15 मिनिटं. लाईट आली तर परत. येतील सर. ते काल सरांनी PDF सेंड केलेत बघ, त्यातूनच बघायचं आहे ना रे, आता सर शिकवतात. काय बोलते? अरे काल सरांनी PDF सेंड केलंय बघ, तेच शिकवतायत ना, त्यातूनच बघायचंय ना. काय माहित, मी तर काय बघत नव्हतं. माझं युट्यूब चालू होतं. मग तू सरांना सांगतो, मग सर मला ओरडतात. कोणीच करू नको म्हणून. मी आता काहीतरी देऊन देतो ना मग. मी त्या PDF मधून वाचलं होतं, पहिल्या PDF मधून. तेव्हा तेव्हा दिलं होतं म्हणून. तू बघ तरी तेच. PDF बघत राहा, सर शिकवताना त्याच्यातून शिकवत आहे का. हो तेच करते, एकीकडे PDF ओपन करून ठेवले. मी मागच्या वेळेस तेच केलं होतं, कारण पण आता मी दोनदा उत्तर दिलं. आता तुझा नंबर आहे, तुझं. आता तुला द्यावं लागणार आहे. सर तसे चांगले सर काही बोलत नाही, म्हणजे शिकवतात त्यांचं. हा ते तर आहे. तुझे ते 30 प्रश्न होते राणी मॅमने दिलेले, ते झाले का? नाही ना, मी ते लिहिले नाही अजून, द्यावे लागतील ते. अगं मी डेमोग्राफीचं लिहित होतो, डेमोग्राफीचे मी त्या आकृती काढत होतो. मी काल पूर्ण वेळ डेमोग्राफीच करत बसलो. अरे हा, ते पण लिहायचं ना, मला सेंड कर तुझं लिहून झाल्यावर. आज लिहून झालं असेल करत. तुषार तर बाबा पहिला होता, त्याने सगळं सेंड केलं लगेच रात्री. तू किती कडव्यापर्यंत लिहिलं होतं ते त्या PDF मधून इतिहासचं? आपल्याला जेवढं शिकवलंय मॅडमनी तेवढंच आहे त्याच्यात. चालेल. एक काम कर, सगळ्यांनी सेंड केलेत ना, त्यातनं प्रत्येकातनं उचल थोडे थोडे प्रश्न आणि लिह. हा बघेल. मी रविवारी करेल, माझा अजून डेमोग्राफीचं बाकी आहे. हा ते आकृती वगैरे काढायची ना. हा. एक काम कर, 11:30 वाजेपर्यंत ऐक, नाही तर मग ठेव.
हो 11:30 पर्यंत थांबू. हॅलो. 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 लेक्चर संपला का? नाही, सरांची ना लाईट गेली म्हणून सर ना लेफ्ट होऊन गेले चुकून. शक्यतो लाईट आली तर येतील, नाहीतर संपलं लेक्चर. ठीक आहे. 11:30 वाजेपर्यंत वाट बघूया आपण. छान. तू हिंदीच्या ग्रुप मध्ये जॉईन नाही झाली आहे का? काय? हिंदीच्या ग्रुप मध्ये नाहीये का तू? हिंदीच्या ग्रुप मध्ये नाही ना, मला ही लिंक पाठव ना. आपल्या याच्यावर आहे ना, FYBA च्या मेन ग्रुप वर लिंक. एक मिनिट हा, मी चेक कर. कुठे आहे? हम्म. बघ, मी आता एक मेसेज केलाय, त्याच्यावर दाब बघ, लिंकचा येतो. हा, भेटला. थँक्यू. हम्म. निशा, ते कालच्या PDF मध्ये 323 पेजेस आहेत. कुठल्या हिंदीच्या का? हिंदीची का हो, ग? काल सेंड केले. काय माहित नाही, मी अजून उघडून पण पाहिले नाही ते PDF. बघावं लागेल. नाही, कबीरदास तर दिसते, पण कबीरदास सगळं मोठं मोठं करून सांगितलंय. आणि सर तर आपल्याला बोललेले छोटं छोटं सांगेल. बघावं लागेल. चालेल. बघ.
समृद्धी सर बोलते 5 ते 6 काय बोलते हो का नाही? ए, नाही लेक्चर. बोल. नाही नाही नाही. हो बोलतो हो. जाऊ दे, नाही नाही नको, नाही नाही बोल. नाही नाही कसं नाही वाटतं ते बोल. नाही बोल. तू बोलून दे मग, मी हो बोलले नाही तर. अपमान आहे यार तो सरांचा नाही बोलणं. अरे नाही जमणार रे म्हणून बोलतीये. मग तू बोलतोस हे मला नाही जमणार. तू कर मेसेज, ते वाट बघत असतील सर, मेसेज कर पटकन. थांब हो सांगते. मग मी तुला तेच होते हो बोलशील का गं अच्छा? चल मग 5 ते 6 लेक्चर जातो, निघतोय मी मीटिंग मधून. आता हिस्ट्री ना आपलं सर किरण चव्हाण सर. हो वाटतं. थांब टाइम टेबल बघायला लागेल मला. मग आणि बघू तसे दे, जॉईन हो. त्यांची लिंक तर काही आले नाही अजून, ते वर करतील आता. येईल ऐन टायमाला येईन बघ.